लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय तशी एक्सक्लुझिव्ह बातमी साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। लोकसभेसाठी ठाकरे गट हा 18 ते 19 जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तर काँग्रेस लोकसभेच्या 13 जागा लढवणार आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या वाट्याला लोकसभेच्या 11 जागा येणार असल्याची माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला 2 आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 2 जागा देण्यात येणार आहेत। तर बहुजन विकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। लवकरच या फॉर्म्युलावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मात्र राज्यातल्या नेत्यांसोबत चर्चा करून हा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि या फॉर्म्युलावर एकमत झाल्याचं कळतंय। प्रकाश आंबेडकरांची भेट असेल किंवा उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींची भेट असेल, हा फॉर्म्युला अंतिम करण्यासाठी आणि हे अंतिम जागा वाटप त्यांच्या कानावर घालण्यासाठी या भेटीगाठी झाल्याचं बोललं जातं आणि हा फॉर्म्युला लवकरच अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार आहे। महाविकास आघाडीचा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाकरे गट 19 जागा, काँग्रेस 13, तर राष्ट्रवादी 11 आणि वंचितला 2, स्वाभिमानी संघटना 2 आणि बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला 1 अशा एकूण 48 जागा या महाविकास आघाडीच्या या फॉर्म्युलामध्ये त्याचं जागा वाटप झालेलं आहे।